मोठी झाल्यानंतर पाणी अभावी जर जात असतील तर शेतकरी फास का घेणार नाही? शेतकरी आत्महत्या का करणार नाही? ही जी व्यथा आहे ही कोण समजून घेणार? आपलं प्रशासन व्यवस्था घेणार की नाही घेणार? नमस्कार मंडळी, मी बापू कोळेकर भूमी मानदेशाची या चॅनलचा संपादक म्हणून काम करत आहे. आज मी दुर्दैवमधील एका शेतकऱ्याच्या रानामध्ये आलो आहोत आणि या रानामध्ये आल्यानंतर या रानातील जी पिकं आहेत ही पाहिल्यानंतर जरा थोडंसं मनाला चरका मारून गेलं, कारण आपण बी याच मातीतून मोठं झालो आहोत. याच शेतकऱ्याची व्यथा आपल्याला बघण्यासाठी त्यांच्या रानामध्ये आलो आहोत. आज आपण या शेतकऱ्याच्या रानात आल्यानंतर ही जी पिकं दिसत आहेत, या पिकं सध्या पाण्या वाचून जळू लागले आहेत. ह्या पिकांना पाणी देण्यासाठी पाणीसुद्धा नाही. आता एक 8 ते 15 दिवसात एवढा मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो की इथून पुढं पिण्याचं पाणीसुद्धा या गावामध्ये उपलब्ध नाही आहे. तरीसुद्धा याकडे कोणाचं लक्ष नाही असं दिसून येतं. मित्रांनो, माझ्या अवतीभोवती तुम्ही पिकं पाहत असाल. हे पिकं पहा. या शेतकऱ्यानं स्वतःच्या भविष्याचा न विचार करता हजारो रुपयाचं बी आणून या मातीमध्ये घातलं आहे. पावसाचा विचार न करता, हमी भावाचा विचार न करता स्वतः हे स्वतःच्या रिक्सवरती पैसे टाकून मोकळे झालेत आणि याच्या भरोशावरती आता शेतकरी राहिला आहे. परंतु या निसर्गाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पावसाअभावी ही पिकं जळायला लागली आहेत आणि आपल्या तालुक्यात नुसतं पाण्याचं पिण्याच्या पाण्यासाठी किंवा पाईपलाईनीचं जाळं पसरलं आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र अजून शेतकऱ्याच्या रानात पाणी आलेलं नाही. हे फार मोठं दुर्दैव आहे. हे कधी येणार? प्रशासन कधी जागा होणार की या शेतकऱ्यांना असंच आपला संसार जगावं लागणार? अशीच पिकं जर उगवून येऊन मोठी होतात आणि मोठी झाल्यानंतर पाणी अभावी ही जर पिकं जळून जात असतील तर शेतकरी फास का घेणार नाही? शेतकरी आत्महत्या का करणार नाही? ही जी व्यथा आहे ही कोण समजून घेणार? इथलं प्रशासन व्यवस्था घेणार की नाही घेणार? आज गावात प्यायला पाणी नाही. टँकरची सुविधा कधी होणार? गावातील सरपंच, उपसरपंच यांनी सुद्धा याची काळजी घेतली पाहिजे की एवढी मोठी दुर्दशा या मानमधील दुर्दैव गावात झाली आहे. अक्षरशः शेवटच्या टोकी असणारं हे दुर्दैव गाव, याकडे मात्र कुठल्याही अधिकाऱ्याचं किंवा कोणाचंही लक्ष नाही असं दिसून येतंय. तरी सर्वांना आणि एकच मागणी करत आहे, फक्त आम्हाला पाणी द्या. पाण्यावरतीच आजपर्यंत चाललेलं या मान खटावचं राजकारण आणि शेवटी पाण्यावरतीच अवलंबून राहील हे मात्र यावरून सिद्ध होत आहे.